धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब, स्केटिंग, कराटे, फ्रेंच लँग्वेज, फोनिक्स, रोप, मलखांब, डान्स, ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो। तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल, धरणगाव, जिल्हा जळगाव। फायनान्स कंपनीच्याच ब्रांच मॅनेजरने रचला चोरीचा कट। शिंदखेडा शहरातील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीत सोमवारी झालेल्या चोरी प्रकरणी चक्क कंपनीचा ब्रांच मॅनेजर आणि त्याचा मित्र हेच आरोपी असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले। चोरीची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासांतच दोघांना अटक करून 4,68,557 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे। सकाळच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी स्पंदना फायनान्स कंपनीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी लॉकर फोडून लाखोंची रोकड लंपास केली होती। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित म्हणून सुभाष परमा चव्हाण, वय 28, राहणार खेडी, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव या ब्रँच मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले। दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपल्या मित्राच्या मदतीने सदर चोरी केल्याची कबुली दिली आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याने सांगितले की त्यानेच आपल्या मित्रास समाधान उर्फ पवन दगडू पाटील, वय 35 वर्ष, राहणार खेडी, तालुका अमळनेर यास कंपनीच्या साव्यात दिल्या होत्या। त्यानंतर पवन पाटीलने ऑफिसचे कुलूप उघडून लॉकर फोडले आणि विविध चलनी नोटा आणि नाण्यांमध्ये रक्कम चोरी केली। ही सर्व रक्कम त्याने पुन्हा सुभाष चव्हाणकडे सुपूर्द केली। पवन पाटील फरार होण्याच्या तयारीत असताना त्यास देखील धुळे पोलिसांनी नंदुरबार येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली आहे। दिनांक 13 मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील 4,68,557 एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अंमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायव्हरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली। त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण 4,68,557 इतकी रोकड काढून दिली। त्याचप्रमाणे याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती, पवन पाटील, हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली। आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येते। लोकनायक न्यूज।